व्हेरी गुड मॉर्निंग. आज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मेकॅनिक्सचं या पीपीटी फॉर्म मध्ये स्टडी करणार आहे. म्हणजे मी चॉक अँड टॉक म्हणजे बोर्डवर शिकवतो ते तर नेहमीच आहे. पण आता आज बघूयात तुम्हाला असं आवडतं का, म्हणजे या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनवर काही गोष्टी आवडतात का तुम्हाला? म्हणजे कन्सेप्ट क्लिअर जर पीपीटीने होत असले तर आपण पीपीटीने शिकू, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. तर आजचं लेक्चर आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनवर घेऊ. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, आपण वर्क डन हे पूर्वीच बघितलं होतं. ठीक आहे, त्याचे काही अॅनिमेशन मी इथे दाखवलेत, ते तुम्हाला थोडे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी कामी येतील. बाकी एनर्जी, इम्पल्स आणि मोमेंटम हे आपल्याला पॅरामीटर्स आजच्या लेक्चरमध्ये बघायचे. जमलं तर आजच्या लेक्चरमध्ये, उरलं तर उद्याच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, चला. ओके, लेट अस स्टार्ट विथ द पीपीटी सेशन. हा बघा, वर्क म्हणजे मी काय सांगितलं होतं, जास्त मी याला वेळ देणार नाही. ऑलरेडी आपण शिकलेलो आहे, याला जास्त वेळ देणार नाही मी. वर्क म्हणजे मी काय सांगितलं होतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बघा, समोरचा तो पैलवान काय करतोय, खालून मोठं वजन वर उचलतोय, म्हणजे खालून वर तो फोर्स लावतोय आणि त्याच डायरेक्शननी डिस्प्लेसमेंट पण होतीये. सो दॅट इज नथिंग बट द फोर्स. इथे तुम्हाला जे काही एक्झाम्पल दिसत आहेत, लेफ्ट साइडला तो सायकल वाला माणूस आहे, उजव्या साइडला तो बॉक्स उचलणारा माणूस आहे, खाली ते जे आपण कॉन्क्रिटिंगच्या वेळेस असे, काय, मला त्याला शब्द नाही लक्षात मला काय म्हणतात, तो गाडा नाही वापरत का आपण कॉन्क्रिटिंगच्या वेळेस, वाळू इकडनं तिकडं करायसाठी, त्याला आपण मागून फोर्स लावतो, त्या डायरेक्शननी त्याची डिस्प्लेसमेंट होती. तर हे सगळे एक्झाम्पल कोणाचे आहेत? वर्कचे. इफ देर इज अ force and due to the force there is displacement, then we called it as a work. ठीक है, चल. Work, if a force act on a body or a particle and the body has displaced and a body has a displacement in the direction of the force, then work is said to be done. वर्क झालं आपण असं कधी म्हणतो, जेव्हा एखाद्या ठिकाणी तुम्ही फोर्स लावला आणि त्या डायरेक्शननी जर काही डिस्प्लेसमेंट होत असेल, त्या किंवा त्याच्या विरुद्ध डायरेक्शननी डिस्प्लेसमेंट होत असेल, तर त्याला आपण म्हणतो वर्क झालेलं आहे. बघा, खाली तो फुटबॉल प्लेअर लाथ मारतोय फुटबॉलला, फुटबॉल समोर जातोय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट झाली की वर्क झालं. सेम केस राईट साइडला तो गोळा भिंतीला धडकल्यावर होतोय, बरोबर ना? हे सगळे वर्कचे टाइप आहेत. चला, व्हॉट इज वर्क? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, वर्क डन आपण बघितलं. ठीक आहे, चला. हे अजून काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेत वर्क डनचे. जसं मी नेहमी तुम्हाला क्रेट क्रेट म्हणत असतो ना, क्रेट म्हणजे काय असतो? एक मासचा गोळा असतो. आता या ठिकाणी उजव्या बाजूला फ्रीज वर ढकलताना दिसतंय तुम्हाला. फ्रीज हे काय करतो, आपल्याला सामान भरायचंय सपोज गाडीमध्ये, तर त्याला फ्रीजला उचलून टाकण्यापेक्षा आपण त्याला इलिव्हेशन देऊन गाडीमध्ये ढकलतो. तर हे सगळे एक्झाम्पल्स जे मेकॅनिक्स मध्ये आपण बघतो, त्याचे प्रॅक्टिकल कसे एक्झाम्पल होऊ शकतात हे मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, चला. हे वर्क डन आपण बघितलं, याला जास्त वेळ आपण देणार नाही. युनिट ऑफ वर्क डन इज न्यूटन मीटर, त्यालाच जूल पण असं म्हणतात, बरोबर ना? 1 Newton meter is equal to 1 joule. ठीक आहे. It may be noted that unit of moment is also Newton meter, but moment is a vector quantity and that is the cross product. चला, आपण डॉट प्रॉडक्ट, क्रॉस प्रॉडक्ट याच्या डीप मध्ये जाणार नाही का, तर तो विषयच नाही आपल्याला. डॉट प्रॉडक्ट काय, क्रॉस प्रॉडक्ट काय, फक्त इथे तुम्ही लक्षात हे ठेवणार, तुम्हाला क्वेश्चन काय येतात ते सांगतो मी. मुवमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. याच्यामध्ये असं असतं, मुवमेंटच्या मध्ये डॅश डॅश असतं, मुवमेंट इज डॅश डॅश क्वांटिटी, वेक्टर, स्केलर, नन ऑफ द अबव, ऑल ऑफ द अबव. हे 4 ऑप्शन असू शकतात. आलेले आहेत बरं का, हे एक्झाम मध्ये आलेले आहेत, म्हणून मी रेड मार्क करून ठेवलेला आहे. ठीक आहे, चला. युनिट ऑफ वर्क डन इज व्हॉट? युनिट ऑफ वर्क डन इज न्यूटन मीटर और सिंपली अ जूल. ठीक आहे. Unit of work. 1 joule is defined as amount of work done by a unit force such that displaces an object by distance of 1 meter. 1 जूल हे वर्क डन कधी होतं? ज्यावेळेस तुम्ही युनिट फोर्स म्हणजे 1 न्यूटनचा फोर्स लावल्यानंतर
डिस्प्लेसमेंट हे 1 मीटर होत असेल तर त्या ठिकाणी आपण 1 जूल वर्क झालं असं म्हणतो. चल, काही अॅनिमेशन, साइन कन्व्हेन्शन बघायची गरज नाही. चला, हा प्रॉब्लेम एक तुम्हाला छानपैकी समजून सांगेन मी. वर्क डन म्हणजे काय असतं. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे तर मी तुम्हाला सांगून सांगून थकलो, तुम्ही ऐकून ऐकून थकले असताल. If a man lifts a 50 kg barbell 2 meter, how much work does he do on the barbell? ते वजन त्यांनी एक 50 किलोच्या माणसाने 2 मीटर, सॉरी, माणसाचं वजन नाही 50 किलो, ते जे वजन उचलतोय त्याचं वजन 50 किलो आहे आणि तो किती किती वर उचलतोय, त्याला 2 मीटर उचलतोय. तर इथे विचारलंय वर्क डन किती झालं, त्या माणसाने वर्क डन किती केलं. मला एकच फॉर्म्युला माहिती, मी समोर काही बघणार नाही. मला माहिती वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. समोर हे कॉस थिटा वगैरे काहीही डोक्यात ठेवायचं नाही. ठीक आहे, काहीही डोक्यात ठेवायचं नाही. सिम्पली त्या माणसाकडे बघा, तो काय करतोय माणूस, खालून वर उचलतोय, बरोबर ना. खालून वर जे काय त्याचं बारबेल आहे, वजन आहे, ते वर उचलतोय. ठीक आहे, त्याचं उचलण्याचं डायरेक्शन हे एक्झॅक्टली 90 डिग्री आहे, बरोबर ना. एक्झॅक्टली वर उचलतोय, त्याच्यामुळे त्याला वर्क डन हे ग्रॅव्हिटीच्या अपोजिट करावं लागेल. ग्रॅव्हिटीला मी नेहमी निगेटिव्ह घेत आलोय, कारण निगेटिव्ह काय असतं, डाऊनवर्ड, बरोबर. आणि तो उचलतो कसा आहे, अपवर्ड. दॅट्स वाय इथे फोर्स किती आहे, एम इंटू जी हा फोर्स आहे आणि एच इज द डिस्टन्स. सो मी डोकंच नाही लावणार इथे, मी वर्क डन इज इक्वल टू काय म्हणणार, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्स किती, एम जी, आणि डिस्प्लेसमेंट किती, एच. सो एम जी एच मी फॉर्म्युला लिहिला, एम लिहिलं 50 आणि ग्रॅव्हिटीला मी लिहिलं सरळ 10 आणि हाईट लिहिली 2 मीटर. मला मिळालं 1000 न्यूटन मीटर, और इट कॅन बी सेड ॲज 1000 जूल. ठीक आहे, चला आता मला सांगा, इथे 2 प्रकारचे ट्विस्ट येतात बरं का. खूपच याला कीन ऑब्झर्वेशन लागतं, एकदम तुम्हाला असे डोळे मोठे करून बघावं लागतात, की तुम्हाला इथे वर्क डन बाय द मॅन विचारलंय की वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी विचारलंय. वर्क डन बाय द मॅन असेल तर ते पॉझिटिव्ह असणार, कारण ग्रॅव्हिटीच्या अपोजिट तो फोर्स लावतोय अपवर्ड डायरेक्शननी. पण जर ग्रॅव्हिटीचं त्यांनी वर्क डन विचारलं तर ग्रॅव्हिटीचं वर्क डन काय असणार, डाऊनवर्ड डायरेक्शननी ओढणार ते त्याला. सिम्पली तेवढंच वजन तेवढीच डिस्प्लेसमेंट, म्हणजे 1000 जूल हे डाऊनवर्ड असणार, म्हणजेच काय असणार, निगेटिव्ह असणार. ठीक आहे, एक्झाम मध्ये आपल्याला बघायचं वर्क डन ऑफ ह्युमन किंवा माणूस याचं विचारलंय की वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी विचारलंय. ठीक आहे, या गोष्टी, या बारीक गोष्टी आहेत, इथे आपले प्रॉब्लेम चुकतात. मग आपल्याला घरी आल्यावर खूप वाईट वाटतं की आपल्याला येत असून आपण चुकवलं. एक छोटीशी चुकी आणि तुमचे मार्क गेले वाया विथ स्टडी. चलो, आता ना हा ट्रिकी क्वेश्चन आहे बरं का. या ट्रिकी क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, डज अर्थ डू वर्क ऑन द मून, म्हणजे पृथ्वीचा चंद्रावर काही वर्क डन आहे का, असा हा थोडक्यात प्रश्न आहे. ठीक आहे, द मून रिव्हॉल्व्स अराउंड अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट केप्ट देअर बाय अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ. डज ग्रॅव्हिटी डू अ पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क, और नो वर्क ऍट ऑल. खाली आन्सर बिलकुल बघायचं नाही, माझ्या बोलण्याकडे फुल लक्ष ठेवायचं. हा, मला सांगा, ग्रॅव्हिटी ही, सॉरी, पृथ्वीकडनं चंद्रावर काही वर्क डन होतंय का, असा हा प्रश्न आहे. बरं, झालं तर ते पॉझिटिव्ह होते, झालं तर ते निगेटिव्ह होते, की वर्कच होत नाही, असा हा प्रश्न आहे. हा ट्रिकी क्वेश्चन आहे, इथे सगळेजण अडकतात. तर मला, मी काहीच डोकं नाही लावणार, मी म्हणणार की बाबा वर्क डनचं मला एकच माहिती, आमच्या सरांनी एकच शिकवलंय, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. चला, चंद्रावर पृथ्वीचा कोणता फोर्स लागतोय, लागतोय सर. कोणता लागतोय तो लागतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, चला, फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय, इतकं तर मला माहिती. दुसरं, डिस्प्लेसमेंट काय होतीये, चंद्राची डिस्प्लेसमेंट काय होतीये, ड्यू टू दॅट फोर्स. मी नेहमी सांगत आलोय बरं का,
की फोर्स लागून आणि डिस्प्लेसमेंट होऊन काही फरक नाही पडणार. फोर्सच्या डायरेक्शननी किंवा त्याच्या अपोजिट डायरेक्शननी, त्याच अपोजिट डायरेक्शननी जर वर्क होत असेल तरच आपण ते कन्सिडर करतो. इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय चंद्राला डाऊनवर्ड आणि तो आपला फिरतोय ऑर्बिट मध्ये, बरोबर ना, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. तर मला सांगा, फोर्सच्या डायरेक्शननी किंवा त्याच्या अपोजिट डायरेक्शननी कुठे काही चंद्राची डिस्प्लेसमेंट होतीये? नाही. तर मला एकच माहितीये, डिस्प्लेसमेंट होत नाही, तर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू मी काय लिहिणार? 0. सो force of gravity into 0, so total work done is 0. So there is no work done by the earth on the moon. ठीक आहे, हा क्वेश्चन अत्यंत ट्रिकी आहे. ज्याला कळतो तो त्याला काही सेकंदाच्या अंतरात सॉल्व्ह करतो, ज्याला कळत नाही तो त्याला वेळही वाया घालवतो आणि वर्क डन काहीतरी झाल्यावर टिक करतो. मला वाटतं तुम्हाला हे कळालं असेल. ठीक आहे, सिम्पली इथे बघायचं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ही फोर्सच्या डायरेक्शननी किंवा त्याच्या अपोजिट डायरेक्शननी असेल तरच कन्सिडर करायची. बाकी ते गोल फिरो, वाकडं फिरो, काही फिरो. ठीक आहे. वर्क एनर्जी प्रिन्सिपल. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय? काय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन? एफ इज इक्वल टू एम इंटू ए, दॅट इज फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. चलो, हे लास्ट स्लाइडचं मी हे सांगितलं बरं का, आपलं झालेलं आहे. मी जस्ट हे स्लाइड मध्ये टाकलंय, तुम्हाला लक्षात राहावं. ठीक आहे. चला, पुढे काय दिसतंय? वर्क डन बाय द स्प्रिंग. आता मी काल परवाचा जो आपला लेक्चर झाला त्याच्यामध्ये तुम्हाला आठवतंय, मी तुम्हाला सांगितलं होतं वर्क डन बाय द स्प्रिंग साठी फॉर्म्युला सांगितला होता. काय होता बरं? 1/2 के इंटू डेल्टाचा स्क्वेअर. ठीक आहे ना, 1/2 के इंटू डेल्टाचा स्क्वेअर. ज्यांना लक्षात नसेल त्यांनी लेक्चर नंबर 29 बघा, त्याच्यामध्ये सांगितलंय. वेअर डेल्टा इज डिस्प्लेसमेंट ऑफ अ स्प्रिंग. x1 x2 च्या व्हॅल्यू मी तुम्हाला शिकवल्या होत्या. सो वर्क डन बाय द स्प्रिंग इज 1/2 के डेल्टा स्क्वेअर. ठीक आहे, हे बघा, हे सगळे वर्क डनचे एक्झाम्पल दिसतात. राईट साइडला तो माणूस उडतोय, बरोबर ना, स्प्रिंगनी. तर काय होतंय, त्यांनी स्प्रिंगच्या फोर्समुळे काय केलंय, फोर्स, स्प्रिंगचा फोर्स लागतोय आणि डिस्प्लेसमेंट होतीये. सो दिस इज नथिंग बट द फोर्स ड्यू टू द स्प्रिंग. ओके. इनिशियल पोझिशन स्प्रिंगची L0 होती, त्याला स्ट्रेच केल्यानंतर झाली L1. X1 नी स्प्रिंग वाढली, पुढे X2 नी अजून मी त्याला वाढवली. मग मी डेल्टाची व्हॅल्यू काय सांगितली होती? X2 मायनस X1, दिस इज द डेल्टा. ठीक आहे. जो काही नेट इन्क्रीमेंट आहे ना स्प्रिंग मधनं, ती असते X2 मायनस X1 व्हॅल्यू. ठीक आहे. चला, आता ना तुम्हाला मजेदार, म्हणजे मी हे आता जे वर्क डनचं बोललो ना, ते तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. मी ते सगळे कन्सेप्ट या पर्टिक्युलर टेबल मध्ये लिहिलेले आहेत. काय लिहिलेले आहेत मी हे काही वाचून नाही दाखवणार, सरळ मी एक्झाम्पलचा जो काय म्हणतात कॉलम आहे उभा, एक्झाम्पलचा 2 नंबरचा, तिथेच डायरेक्ट फोकस करतो. हा, की गाडी आहे, 4 व्हीलर आहे. 4 व्हीलरच्या मागच्या 2 चाकांनी फोर्स लागतो आणि त्याच डायरेक्शननी मोशन होतं, म्हणजे देअर इज अ पॉझिटिव्ह वर्क डन. ठीक आहे ना. फोर्स अँड मोशन विच आर इन द सेम डायरेक्शन, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे फोर्सच्याच डायरेक्शननी डिस्प्लेसमेंट झाली. दुसऱ्या केसमध्ये, दुसरी केस कशी आहे? आता दुसरी केस सांगतो हा तुम्हाला. आता एखाद्या वेळेस काय होतं, आपल्या गाडीला सडन, एक मिनिट, आता काही काही वेळेस काय होतं, आपल्या गाडीला सडन ब्रेक दाबावा लागतो. ठीक आहे, सडन ब्रेक दाबल्यानंतर ती जर एखाद्या चढावर असेल, म्हणजे चढ, वरच्या डायरेक्शननी चढ असेल आणि तिथे आपण ब्रेक दाबला, त्यावेळेस आपलं मोशन असतं समोरच्या डायरेक्शननी आणि फोर्स लागतो खालच्या डायरेक्शननी. इमॅजिन केलं ना दुसऱ्या नंबरचं एक्झाम्पल काय म्हणलं मी?
दुसऱ्या नंबरचं एक्झाम्पल मी असं म्हणलं, की तुम्ही एक चढ चढताय. फोर व्हीलरनी एखादा चढ आहे, तिथे तुम्ही चढताय. मग चढ चढताय, तर तुमच्या गाडीचं मोशन कुठे आहे? चढाच्या डायरेक्शननी. पण तुमचा जो कल आहे, म्हणजे ड्यू टू द ग्रॅव्हिटी गाडी कशी ओढल्या जातीये? खाली ओढल्या जाते ना, उताराकडे ओढल्या जाणार. तर त्या केसमध्ये समजा गाडीचा फोर्स कमी पडला. तुम्हाला ही गोष्ट माहिती का? आपण जिथे कुठे चढ असेल, तिथे टू व्हीलरला फर्स्ट गिअरवर घेतो. म्हणजे ती बंद पडू नये. ठीक आहे ना? समजा गाडीला फोर्स बिअर नाही झाला, चढता नाही आलं, तर गाडी बंद पडते आणि सरळ मागे यायला चालू करते. तर अपोझिट डायरेक्शननी जर डिस्प्लेसमेंट झाली वर्कच्या, म्हणजे मी फोर्स लावला समोरच्या डायरेक्शननी, गाडी तरी पण येतेय मागे, तर त्या केसमध्ये निगेटिव्ह वर्क डन झालं. चंद्राच्या केसमध्ये मी सांगितलं फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय, पण चंद्र तर त्याच्या ऑर्बिट मध्येच फिरतोय. फोर्सचा काही उपयोग झाला का? त्याच्या डायरेक्शननी डिस्प्लेसमेंट झाली का? दॅट्स वाय देअर इज नो वर्क डन. लास्ट केस मध्ये तुम्ही एखाद्या वस्तूला ढकलताय, पण ती साधी पुढे सुद्धा जात नाही आणि मागे तर मागे पण येत नाही. जर डिस्प्लेसमेंटच नसेल, देन वर्क डन इज 0. चलो पुढे. एनर्जी. एनर्जी हॅज द कॅपॅसिटी टू डू द वर्क. जसं कायनेटिक एनर्जी. आता इथे मी खाली एक छान एक्झाम्पल दिलंय. एनर्जी आपल्याला कधी लागते? ज्यावेळेस हिल चढायची असेल तुम्हाला, त्यावेळेस खूप जास्त एनर्जी लागते. खूप जास्त एनर्जी कधी लागते? ज्यावेळेस हिल चढायची असेल. एकदा का तुम्ही हिलच्या टॉपवर गेला ना, तिथे तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी येते. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? स्थितीज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? गाडी किंवा पार्टिकल किंवा कोणतीही वस्तू ही एका स्पेसिफिक पोझिशनवर गेली, सो ड्यू टू त्या पोझिशनमुळे त्या वस्तूवर काहीतरी एक ऊर्जा निर्माण होते. बरोबर ना? आता सपोज तुम्ही डॅम मध्ये भरपूर पाणी स्टोअर केलं. त्या पाण्यामध्ये काय असते? पोटेन्शियल एनर्जी असते. त्याला तुम्ही इमिजिएटली रिलीज केलं की किती जोरात खाली पडतं ते. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ पोटेन्शियल एनर्जी. कळालं ना? स्थितीज ऊर्जा. मग तो पुन्हा सायकल वाला माणूस खाली आला, तर त्याला ड्यू टू पोटेन्शियल एनर्जी गती प्राप्त होते. सो पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू द कायनेटिक एनर्जी. So this is all about the energy. Mechanical energy, it is the form of energy processed, it is the form of energy possessed by an object that has the potential to do the work. It is caused by the motion or the position and configuration of the object. Mechanical energy is of two types, kinetic energy and potential energy. Kinetic energy simply 1/2 mv square म्हणजे कायनेटिक एनर्जी असते आणि mgh म्हणजे पोटेन्शियल एनर्जी असते. ठीक आहे? याला डीप मध्ये बघायची गरज नाही. गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा लहानपणी शिकलोय आपण. ठीक आहे? हे जरा मी तुम्हाला दाखवलं. मुव्हिंग हॉरिझॉन्टली, नो पोटेन्शियल एनर्जी. इथे होतं काय? हा माणूस काहीतरी उचलतोय आणि तो घेऊन चाललाय सरळ. आता या केसमध्ये नो पोटेन्शियल एनर्जी लिहिलेला आहे, कारण ऑलरेडी तो कशामध्ये आहे? इन कायनेटिक म्हणजे मोशन मध्ये आहे. सो देर इज नो पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी कुठे असेल? आता याला तुम्ही वर ओढताय, तर त्याला तुम्हाला त्याच्या वजनासकट वर ओढवावं लागेल. ठीक आहे ना? म्हणजे mgh, दिस इज द पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला माहिती आहे. आता मी एवढं सांगितलं, आता त्याच्यावर पुन्हा फोकस नाही करणार मी. पोटेन्शियल एनर्जी काय, तुम्हाला जर बघायचं असेल तर ही स्लाइड तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतोच आहे. पण त्यावेळेस तुम्ही मग अजून नीट बघू शकता. मी जे पॉइंट चांगल्या प्रकारे कव्हर केलेत, ते पॉइंट आपण आता परत तेवढ्या डीपली नाही बघणार. ठीक आहे? चला. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी सिम्पली काय असते? mgh. ठीक आहे? इथे दोन प्रकार आहेत. मी जसं आता तुम्हाला सांगितलं की to lift an object of mass m vertically at height h at constant velocity. आपलं वर्क डन बाय द ऑब्जेक्ट विचारलं तर ते पॉझिटिव्ह येणार. वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी विचारलं तर ते निगेटिव्ह येणार. याच्यावर आपला विषय झालेला आहे. ठीक आहे? mgh पॉझिटिव्ह कधी येईल, निगेटिव्ह येईल, हे तुम्हाला कळतं आता. अपोजिट डायरेक्शननी वर्क केलं ग्रॅव्हिटीच्या, पॉझिटिव्ह. ग्रॅव्हिटीचं वर्क डन विचारलं, देन इट इज निगेटिव्ह.
आणि नेट काय झालं यांचं दोघांचं वर्क डन विचारलं. व्हॉट इज द नेट वर्क डन बाय द by the mass and by the gravity. So addition of 10 minus 10 is equal to 0. So net work done is 0. याला मी कॉमन सेन्स सांगू का? हे असली कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही. हे ना मला इतका राग येतो ना की हे मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतात, पण मी तुम्हाला सिंपल कॉमन सेन्सच्या पॉइंटनी सांगत असतो नेहमी. एखादा मास हे तुम्ही वर फेकला आणि तो पुन्हा खाली आला, त्याची डिस्प्लेसमेंट चेंज झाली का रे? म्हणजे जो जिथे होता तिथंच येऊन पडला. मग त्यांनी डिस्टन्स काय कापलं? वर गेला ए पॉइंट आणि खाली आला ए पॉइंट. डिस्टन्स ए मायनस ए झिरोच झालं. तो डिस्टन्स झिरो असेल तर त्याचं वर्क डन किती असणार? झिरो असणार, कारण फोर्स तुम्ही लावला 10 किलो न्यूटन जे काय असेल ते, पण डिस्प्लेसमेंट तर त्याची झिरोच झाली. तो याला ओरली बघितल्या सांगू शकतो आपण, याचं वर्क डन टोटल नेट वर्क डन झिरो. आणि बाय द मास विचारलं, बाय द ग्रॅव्हिटी विचारलं तर ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आता ना एमपीएससीच्या दृष्टीने फारच इम्पॉर्टंट पॉइंट आहे कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस अँड नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. ठीक आहे. कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस इज पाथ इंडिपेंडंट. पाथ इंडिपेंडंट म्हणजे काय असतं? जो काय कॉन्झर्वेटिव्ह फोर्सचा रस्ता असतो ना, तो इंडिपेंडंट असतो, म्हणजे तो कशावरही अवलंबून नसतो. ठीक आहे. हे काय कसं आहे मी तुम्हाला डीप मध्ये सांगणार, टेन्शन नाही घ्यायचं. Work is path independent. Work can be calculated from the starting and ending points only. The actual path is ignored in the calculation. Work along closed path is zero. If starting and ending points are the same, no work done is done by the force. Work changes potential energy. Example, gravity, spring force. चला, याच्यामध्ये काय जर आता मी नीट मस्तपैकी सांगतो तुम्हाला. कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस एक्झाम मध्ये येतं म्हणजे येतं. प्रोबॅबिलिटी सांगू किती येते? 100 पैकी साधारण 60% वेळेस विचारतात. एक तर कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस वर क्वेश्चन असतो किंवा नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस वर क्वेश्चन असतो. कसा असतो? जोड्या लावा विचारू शकतात, कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस नॉन कॉन्झर्वेटिव्ह, आणि उजव्या साईडला देणार की पाथ डिपेंडंट पाथ इंडिपेंडंट, तुम्हाला ते चूज करायचंय. आता हे पाथ इंडिपेंडंट आणि पाथ डिपेंडंट काय असतं की वर्क डन मी तुम्हाला सांगितलं काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता या कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस मध्ये काय असतं की तुमचं वर्क डन हे पाथला डिपेंडंट नसतं. म्हणजे काय, तुम्ही फोर्स लावला एखाद्या ठिकाणी आणि डिस्प्लेसमेंट झाली, ती डिस्प्लेसमेंट स्ट्रेट डायरेक्शननी हो, ती डिस्प्लेसमेंट फोर्सच्याच बरं का म्हणतोय मी, फोर्सच्या डायरेक्शननी झाले तरच वर्क डन होईल ना. पण आपण भरपूर वेळेस ना पाथ पण कन्सिडर करतो, जसं शॉर्टेस्ट पाथ, लॉंगेस्ट पाथ. तसं कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस मध्ये आपण पाथ कन्सिडर करत नाही. ठीक आहे. तर आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय की पाथ इंडिपेंडंट म्हणलं तर कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. आता मला एक सांगा, मी आता तुम्हाला सांगितलं की जर एखादा बॉल मी वर फेकला आणि तो परत त्याच ठिकाणी आला तर काय झालं रे? तुमचं वर्क डन झिरो झालं. त्याचप्रमाणे ते आपण लहानपणी ते बुमरँग माहिती का तुम्हाला? बुमरँग, ते असं गोल चक्री असायची, ते फेकलं की गोल फिरून आपल्याचकडे परत यायचं, आठवतं ना? तर या ठिकाणी काय झालं, ते बूमरँग काय करत होतं, असं गोल पाथ फिरून परत आपल्याचकडे यायचं. तर हा जो क्लोज पाथ आहे ना, म्हणजे ज्या ठिकाणाहून सुटलं त्याच ठिकाणी आला, म्हणजे तुमची एस एस ची व्हॅल्यू म्हणजे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय झाली? झिरो. सो फोर्स इंटू झिरो इज इक्वल टू झिरो. सो वर्क अलॉंग अ क्लोज पाथ इज झिरो. हे कॉमन सेन्सचा पॉइंट आहे, बरोबर ना? ठीक आहे. आता या कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेसचे एक्झाम्पल आहेत स्प्रिंग फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, ऑब्व्हियसली पहिला जर इंडिपेंडंट असेल तर दुसऱ्यानी डिपेंडंटच व्हायला लागेल. हा पण जर काही इंडिपेंडंट असता तर मग फरकच काय उरला असता. ठीक आहे ना? चला, कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस होतं पाथ इंडिपेंडंट आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस होतं पाथ डिपेंडंट. ठीक आहे. वर्क अलॉंग द क्लोज पाथ इज नॉट झिरो इन केस ऑफ नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. वर्क चेंजेस मेकॅनिकल एनर्जी. ठीक आहे. आता नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस मध्ये काय असतं
नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस मध्ये आपण फ्रिक्शन पण कन्सिडर करतो, एअर रेझिस्टन्स पण कन्सिडर करतो. तर कसं तुम्ही आताच तर म्हणले की जिथून टाकलं तिथंच जर वस्तू परत आली, क्लोज पाथ जर फॉर्म झाला तर त्याची डिस्प्लेसमेंट झिरोच असणार. अजूनही मी तेच म्हणतोय की जर जिथून वस्तू फेकली तिथेच वस्तू आली परत तर डिस्प्लेसमेंट झिरोच असणार. पण जर का तुम्ही दुर्बीण लावून किंवा मायक्रोस्कोप लावून एकदम बारीक जर बघितलं ना तर तुम्हाला असं दिसेल की ज्या वेळेस तुम्ही ते बूमरँग फेकतात ना त्यावेळेस ना तुम्हाला भरपूर प्रकारचे रेजिस्टन्स पण त्यावेळेस सहन करावं लागतात. जसं हवेचा दाब, जसं फ्रिक्शनल फोर्स. तर या गोष्टी जर तुम्ही कन्सिडर केल्या तर ते बूमरँग हे त्या एक्झॅक्ट त्याच पॉइंटवर येतं का तुम्हाला थोडंफार इकडे तिकडे हलावं लागतं ना त्याला पकडायसाठी. म्हणजे हा जो बारीक नजर आहे ना ही बारीक नजर म्हणजे नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. कळालं मी काय बोललो? ज्यांना कळालं नसेल त्यांना मी एकदा रिपीट सांगतो. बुमरँग तुम्ही फेकल्या फेकल्यानं काय असतं, फेकल्यावर त्याला एअर रेझिस्टन्स येतो ना, भरपूर हवा लागते, ते गोल फिरतं. ते गोल फिरून एक्झॅक्ट तुमच्या पोझिशनवर येतं का? नाही, तुम्हाला थोडं इकडं फार 1-2 पावलं इकडं-तिकडं हलावं लागेल ना. तर हे तर मग हे बारीक जे मायन्यूट फ्लक्च्युएशन आहे, जे बारीक डिस्प्लेसमेंट आहे, ती कन्सिडर होते नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस मध्ये. त्याच्यामुळे हे म्हणतात जर क्लोज पाथ असेल तरी पण इथे वर्क डन होतं. इथे वर्क डन झिरो नाही होत. इथे पाथ कन्सिडर करतात. इथे पाथ डिपेंडंट आहे हे. ठीक आहे. आणि याचे एक्झाम्पल आहेत फ्रिक्शनल आणि ड्रॅग फोर्स. ठीक आहे. ड्रॅग फोर्स म्हणजे रेझिस्टन्स थ्रू द एअर. चलो. बघा आता तुम्हाला छान मजेशीर एक्झाम्पल दिलेत मी इथे. एक्झाम्पल बघून घ्या. एका ठिकाणी एक माणूस एक गुलेर हातात धरली आहे त्यांनी. गुलेर हातात धरून त्यांनी जर जोरात रबर ओढलं आणि त्याच्यामध्ये खडा टाकला तर ती केस काय झाली? पोटेन्शियल एनर्जी. सर कसं काय पोटेन्शियल एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी मध्ये मी आता तुम्हाला सांगितलं होतं इलास्टिक एनर्जी, स्प्रिंग एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे सगळे पोटेन्शियल एनर्जीचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. उजव्या साईडला बाई दिसतीये तुम्हाला. ही बाईचं वजन आहे 55 किलो आणि ती पळतीये 3.87 मीटर पर सेकंडच्या स्पीडने. ठीक आहे. तर ते काय होणार? कायनेटिक एनर्जी होणार. जिथे कुठे गती आहे ती कायनेटिक एनर्जी झाली. व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? 1/2 m इंटू व्ही स्क्वेअर. 1/2 ला मी 0.5 लिहिलं इंटू वजन म्हणजे एम 55 केजी इंटू व्ही 3.87 चा स्क्वेअर. खाली दोन फुगे दिलेत. फुगा भरलेला असणार त्यावेळेस त्याच्या अंगात असणार स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि फुगा सोडला आपण तर ड्यू टू द एअर फोर्स तो एकदम पळतो ना लांब तर ती काय झाली कायनेटिक एनर्जी. असेच हे बाकीचे एक्झाम्पल दिलेत. काही फ्लुइड मेकॅनिक्सचे दिले, काही क्रेनचे दिले. हे सगळे एक्झाम्पल तुमचे डाऊट क्लिअर करतील कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीचे. ठीक आहे. मला वाटतं आता क्लिअर झालेले असतील. पुढे जाऊयात. हा आता मस्त टॉपिक आहे एकदम. पॉवर. ठीक आहे. पॉवर. पॉवर म्हणजे काय असतं? वर्क डन डिवायडेड बाय टाइम. काय म्हणलं मी? पॉवर इज नथिंग बट द वर्क डन डिवायडेड बाय टाइम. तुम्ही किती वर्क केलं स्टिप्युलेटेड टाइम मध्ये त्याच्याहून तुमची पॉवर ठरते. सपोज तुम्ही सकाळी जिमला गेले, जिम तुम्ही 1 तास केली आणि 1 तासामध्ये तुम्ही एकाच ठिकाणी बसून होते म्हणजे तुमची डिस्प्लेसमेंट काहीच नाही झाली तर ऑटोमॅटिकली तुमची पॉवर पण काय झाली? झिरो झाली. ठीक आहे ना. पण तुम्ही खूप वर्क केलं 1 तासात खूप वर्क केलं म्हणजे वर्क डन डिवायडेड बाय टाइम झालं आणि फायनली तुमची पॉवर दिसून आली. ठीक आहे. याला अजून सोप्या पद्धतीने मी समोर सांगायचा प्रयत्न करेन. आता सिम्पली एवढं लक्षात ठेवा पॉवर इज नथिंग बट द वर्क डन डिवायडेड बाय टाइम टेकन. ठीक आहे. पॉवर इज इक्वल टू वर्क डन डिवायडेड बाय टाइम टेकन. पी इज इक्वल टू डब्ल्यू बाय टी. ठीक आहे. चलो. आता मी जसं सांगितलं पॉवर इज इक्वल टू वर्क डन बाय टाइम टेकन याला जर मी एनर्जीच्या फॉर्म मध्ये बोलायचं झालं तर एनर्जी कन्झ्युम्ड डिवायडेड बाय टाइम टेकन इज ऑल्सो कॉल्ड एज अ पॉवर. पॉवर ऍज अ युनिट वॅट एक्झाम मध्ये येतं बरं का.
नीट लक्षात ठेवा. मला ना ही हौस आहे फार सांगायची. मी दरवेळेस मला ना मी एखादा पॉइंट बघितला ना मला लगेच क्लिक होतं, की बाबा हे एक्झाम मध्ये येतं. तुम्ही कधीतरी ना मी ज्या गोष्टी सांगतो ना एक्झाम मध्ये येतं या तुम्ही खरंच पेपर उघडून एकदा चेक करा. मला असे पाठच झालेत, की हे एक्झाम मध्ये येतं. काय येतं? व्हॉट इज द युनिट ऑफ पॉवर? वॅट, जूल, न्यूटन मीटर असे काहीही एक्झाम्पल दिलेले असतात त्यांनी. 4 ऑप्शन. त्याच्यामध्ये आपल्याला नीट माहिती पाहिजे. पॉवर आहे का? चला वॅट युनिट. कशामुळे दिले ते? जेम्स वॅट नावाच्या शास्त्रज्ञाच्या प्रित्यर्थ. त्यांनी पॉवरचा शोध लावला. ठीक आहे? चला. आता एक मी तुम्हाला सॅम्पल एक्झाम्पल घेतो. समोर एक मस्त जॉगिंग वाला बाबा उभा आहे. त्याला पायऱ्या चढायच्या 1600. ते एक्झाम्पल दिसते ना समोर. रेकॉर्ड वॉज सेट फॉर अ स्टेअर क्लाइम्बिंग व्हेन अ मॅन रॅन अप द 1600 स्टेप of the Empire State Building in 10 minutes and 59 seconds. If the height gain of each step was 0.20 meter and the man mass is 70 kg, what was his average power? हा सांगा इथे काय सांगितलंय. एक माणूस आहे 70 किलोचा त्याला 1600 पायऱ्या चढण्याचा रेकॉर्ड केलाय त्यांनी. किती मिनिटात केलाय तो? 10 मिनिट 59 सेकंद. तर त्याची ऍव्हरेज पॉवर आपल्याला विचारली. ऍव्हरेज पॉवर विचारली म्हणजे पॉवर कोणती असो, ऍव्हरेज असो कशी असो, पॉवर पॉवर आहे. पॉवर म्हणजे काय? वर्क डन बाय टाइम. तर मी पहिल्यांदा काय करणार? डोकं न लावता सरळ वर्क डन कॅल्क्युलेट करणार. वर्क डन इज व्हॉट? वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज फोर्स? फोर्स काय इथे? त्या माणसाला स्वतःचं वजन 1600 स्टेप वर घेऊन जायचंय. 1600 स्टेप चढायच्या असतील तर त्याला स्वतःचं वजनच उचलावं लागेल. सो इथे फोर्स काय? मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट इज mg. 70 केजी इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे? 9.8. आणि त्याला किती वर चढायचंय? त्याला 1600 स्टेप वर चढायचंय. एक स्टेप किती उंचीची आहे? एका स्टेपची हाईट किती आहे? एका स्टेपची हाईट आहे 0.20 मीटर. 1600 गुणिले 0.20 मीटर म्हणजे टोटल त्याला हाईट किती वर चढायची आहे? 320 मीटर वर चढायची आहे. So force into displacement. Force is mg, displacement is 320. So final work done by that particular man is 70 into 9.8 into 320 आणि आपल्याला इथे आकडा मिळतो 219520. सिम्पली मी याला 220 किलो जूल पण म्हणू शकतो. ठीक आहे. आता 220 किलो जूल हे वर्क डन झालं. आता मला पॉवर कॅल्क्युलेट करायची. पॉवर इज नथिंग बट द वर्क डन बाय टाइम. सो वर्क डनचं वर्क डन लिहून टाकलं 220 किलो जूल. 219520 हा आकडा लिहून टाकला. खाली टाइम इन सेकंद मध्ये लिहिलं मी. 10 मिनिट म्हणजे किती सेकंद रे? 60 इंटू 10 600 सेकंद. पुढे त्यांनी 10 मिनिट 59 सेकंद दिले. म्हणजे टोटल किती आहे? 600 प्लस 59 दॅट इज 659 सेकंद झाले. सो 219520 divided by 659, there is the answer of 333 वॅट. ठीक आहे. आता मला तुम्ही वॅटचं अजून एक युनिट सांगा. म्हणजे वॅट काय असतं? व्हॉट इज वॅट? वॅट इज नथिंग बट द जूल पर सेकंद. या वर्षी एमपीएससी चा क्वेश्चन. वॅट इज नथिंग बट द जूल पर सेकंद. जूल पर मीटर, जूल पर सेकंद. झालं ना? जूल पर सेकंद. जूल सेकंद म्हणतो, जूल पर सेकंद म्हणतो, जूल मीटर म्हणतो, जूल पर मीटर म्हणतो. असे 4 ऑप्शन. इथून काय दिसते आपल्याला वॅटचं युनिट? सॉरी, वॅट म्हणजे काय असतं? जूल पर सेकंद. लक्षात ठेवा बरं का, मी एक रिअली एकदम मनापासून सांगतोय. याच गोष्टी असले बारीक क्वेश्चन विचारले तरच डिफरन्शिएट होणार आहेत ना रे मुलं. मला सांगा, जर सगळ्यांना सोपे प्रश्न विचारले वरवरचे सगळ्यांना 100% मार्क पडतील. असे बारीक क्वेश्चन काढता येतात, निघतात, याच्यातच मुलं मार्क खातात. याच्यामुळे मी तुम्हाला हे बारीक क्वेश्चन वर नजर ठेवायला सांगतो. चलो. दुसरं एक पॉवर रिलेटेडच मी दुसरी गोष्ट सांगतो. व्हॉट इज द पॉवर? कशी कॅल्क्युलेट करायची? कॅल्क्युलेट द पॉवर आउटपुट ऑफ एन 1.0 ग्राम फ्लाय ऍज इट वॉक स्ट्रेट अप अ विंडो प्लेन
ऍट 2.5 सेंटीमीटर पर सेकंड. काय विचारलंय, ती जी मधमाशी आहे, साधी माशी आहे, ती एका विंडोवर बसली आहे आणि त्या विंडोच्या काचावरनं ती वर 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 चालली आणि ती किती वर जाते? 2.5 सेंटीमीटरच्या अडीच अडीच सेंटीमीटर पर सेकंदनी ती समोर चालली. तर यांनी काय विचारलं, वर्क डन बाय दॅट पर्टिक्युलर फ्लाय, असं त्यांनी विचारलेलं आहे. वर्क डन काय असतं, सॉरी, यांनी विचारलंय पॉवर ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्लाय. फ्लाय म्हणजे जो काही कीटक असेल त्याची पॉवर विचारली, की त्याला किती पॉवर लागली. त्याचं स्वतःचं वजन आहे 1 ग्राम, त्याला चढायचंय त्या विंडो थ्रू वर, तर त्याला किती पॉवर लागली हे त्यांनी विचारलेलं आहे. पॉवर इज इक्वल टू वर्क डन डिवायडेड बाय टाइम. वर्क डन सांगा बरं इथे काय असेल. वर्क डन, वर्क डन काय असेल? वर्क डन असणार mgh. ठीक आहे ना, वर्क डन असणार mgh. इथे एम दिलंय, जी माहितीये, एच नाही ना माहिती आपल्याला. दिली का हाईट त्यांनी? हाईट नाही दिली त्यांनी, त्यांनी दिली वेलॉसिटी. काय दिली आहे? वेलॉसिटी. तर मग या केस मध्ये आपण वेलॉसिटीचा कसा उपयोग करणार? बघा, पॉवर इज इक्वल टू वर्क डन डिवायडेड बाय टाइम. ठीक आहे, पॉवर इज इक्वल टू वर्क डन डिवायडेड बाय टाइम. आता वर्क डन काय दिलं त्यांनी? mg. आणि जे काही व्हर्टिकल डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो h डिवायडेड बाय टाइम. आता मला सांगा, मी वेलॉसिटी म्हणजे काय समजतो? वेलॉसिटी हे काय असतं? डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. तर मी हे जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे म्हणजे h आहे आणि खाली t आहे, याला समअप करून h बाय t असं म्हणू शकतो ना. बघा मी पुन्हा एकदा सांगतो. पॉवरची डेफिनेशन वर्क डिवायडेड बाय टाइम. वर्क इज इक्वल टू mgh डिवायडेड बाय टी. हे कोपऱ्यातलं जे एच आहे, एच कोपऱ्यातलं जे एच आहे त्या एच डिवायडेड बाय टी ला मी सरळ व्ही लिहू शकतो का? लिहू शकतो, कारण एच इज अ डिस्टन्स आणि टी इज टाइम. डिस्टन्स पर युनिट टाइम इज नथिंग बट द वेलॉसिटी. ठीक आहे ना. तर मग मी सिम्पली पॉवरची डेफिनेशन अशी लिहिली, एम इंटू जी इंटू व्ही इज द पॉवर. एम किती आहे त्या फ्लायचं? आता मी हे केजी मध्ये लिहितो बरं का, यांनी ग्राम मध्ये दिलंय, मी केजी मध्ये लिहितो. एम म्हणजे 0.001 केजी, मल्टिप्लाइड बाय जी 9.81 आणि मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी, याला मी मीटर पर सेकंड मध्ये लिहिलं, 0.025 मीटर पर सेकंड. फायनली मला आन्सर मिळालं 2.45 इंटू 10 टू द पॉवर -4 वॅट. आता जर मला मिली लावायचं असेल ना, मिली 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 म्हणजे 10 टू द पॉवर -3 असतं. मग मी 3 डिजिट अगोदर घेतलं. ठीक आहे, 3 डिजिट अगोदर म्हणजे मिली झालं. 10 टू द पॉवर -3 म्हणजे मिली झालं आणि इथे तर 10 टू द पॉवर -4 आहे. तर मिली लिहिल्यानंतर पण एक 10 टू द पॉवर -1 उरतं ना, तर मी त्याचं केलं 0.245 मिली म्हणजे 10 टू द पॉवर -4 वॅट. कळालं ना. मिली म्हणजे 10 टू द पॉवर -3, तरी एक उरलंच 10, 10 टू द पॉवर -1 उरलंच, म्हणून मी त्याला 0.245 लिहिलं, मिली वॅट लिहिलं. ओके. आता हे मुवमेंट आणि इम्पल्स हा प्रकार आहे. हा प्रकार मला वाटतं आपण नेक्स्ट लेक्चरला घ्यावा. मग म्हणजे एकदमच तुम्हाला बर्डन येणार नाही की मुवमेंट काय, इम्पल्स काय, पॉवर काय, वर्क डन काय. कन्फ्यूज होऊ नये याच्यासाठी मी हे पुढच्या लेक्चरला घेईन. बर, तुम्हाला एक सांगायचं होतं की याच्यानंतर उद्याचा जो लेक्चर असेल तो मेकॅनिक्स या विषयाचा शेवटचा लेक्चर असेल. उद्या मेकॅनिक्स पूर्णतः 100% संपून जाईल आपलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये ना मला ना सगळ्यात पहिले तुमचे सगळ्यांचे धन्यवाद असे मानायचे की तुम्ही छान चॅनल बद्दल आपुलकी ठेवतायत. तुम्हाला स्वतःचं चॅनल स्वतःचं वाटतंय. तुमचे कमेंट्स मला फार आवडतात की सर नेहमी चालू ठेवा, लेक्चर कंटिन्यू ठेवत जा. इथे मला योगिता यांना सांगायचंय, आपलं चॅनल नेहमी चालूच राहणार आहे. तुम्ही 2021 ची तयारी करताय, 2021 साठी निवांत राहा. मी
2021 पर्यंत तर पूर्ण प्री प्लस मेन्स याचा तुमचा नेहमी आग्रह असतो ना, प्रीची तयारी पण करून घ्या, मेन्सची पण करून घ्या. मी या दोन्ही गोष्टी घेणार आहे. फक्त मला आता काळजी आहे या मुलांची, ज्यांची 1 तारखेला 1 नोव्हेंबरला प्रीची एक्झाम आहे. 1 नोव्हेंबर पर्यंत ना मला घ्यायला काही नाही. हे मला सॅटिस्फॅक्शन देणार नाही. काय नाही देणार, की मी घेणार, पळवत-पळवत घ्यावंच लागणार जर तुम्हाला टार्गेट आहे 1 नोव्हेंबर. मला तसं करायचं नाही. मला शिकवायचंय ना मनापासून आणि क्वालिटी शिकवायचंय. आज बघा बरं मी एकदम आजपर्यंत तुम्हाला सिस्टमॅटिक पॉइंट टू पॉइंट शिकवत आलोय. तेच मला याच्या पुढे करायचंय. काय प्रॉब्लेम होऊ शकतो, की जर मी तुम्हाला 1 नोव्हेंबर टार्गेट ठेवून शिकवायला गेलो ना, तुम्हाला थोडं मला पळवावं लागणार आणि पळवलेलं मला जमत नाही. मला नेहमी क्वालिटी लेक्चर द्यायचे असतात. त्याच्यामुळे मला ते मनापासून डिलिव्हर करता येतं. सो 2021 वाले जरा चिल मारा, थंड राहा. तुमचा सिलेबस हा 100 नाही 105% कव्हर होईल. सध्या मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर एवढंच सांगितलंय, की 1 नोव्हेंबर पर्यंत माझ्याच्यानी चांगल्या पद्धतीने तुमचं सिलेबस कंप्लीट करणं नाही होणार. त्याच्यामुळे मी तुम्हाला चांगले सोर्स दिलेत. जसं इलेक्ट्रिकलचं ते रंजन सरांचा व्हिडिओ टाकलाय बघा, बेस्ट आहेत ते. आपले काय नाव आहेत, बाळासाहेब शिंदे यांचे इंग्लिश मराठी ग्रामरचे व्हिडिओ टाकलेत बघा. असे भरपूर मी जे ब्रँडेड व्हिडिओ आहेत ना, तेच तुम्हाला प्रोव्हाईड केले. मी तुम्हाला कोणतेही देऊ शकलो असतो. पण मला नाही ना हे करायचं तुम्हाला. मला हेच काय म्हणतात त्याला, मला तडजोड हा प्रकारच करायचा नाही. द्यायचंय तर क्वालिटी द्यायचंय, नाही तर द्यायचंच नाही. ठीक आहे. असं माझं इंटेन्शन आहे. त्याच्यामुळे आपण सिलेबस घेणार, पण 1 नोव्हेंबर हे रिस्ट्रिक्शन माझ्यासाठी नसणार. एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि 2 शब्द संपवतो. चला. थँक यू. बाय बाय.